शिर्डीचे साईबाबांच्या एवढ्या जवळ जाणार आणि त्यांचे दर्शन न घेता परत येणार असं होणार नाही. मग येताना तसंच तिथे गेलो. विचार केला होता तुम्हालाही दर्शन घडवण्यासाठी गुपचूप मोबाईल आतमध्ये घेऊन जाऊ, पण पहिल्याच गेट चेकिंगवर आपल्याला हाकलण्यात आलं. मग पहिली फुरसत मी पळत-पळत मोबाईल जमा केला आणि गुण्यागोविंदासारखं दर्शन घेऊन बाहेर आलो. आणि असं म्हणतात आधी पोटोबा मग विठोबा, पण आम्ही आधी विठोबा मग पोटोबा केला. धार्मिक माणसं आहे आम्ही लई. आणि राही बघा गाडीमध्ये झोपून जाईल एवढी जागा असताना सीटच्या मधोमध फटीत जाऊन बसली होती. तिथून निघालो आणि थेट शनी-शिंगणापूर गाठलं. 4 वर्षापूर्वी आले होते इथे. आधीपेक्षा खूप चेंजेस झाले होते. तेव्हा फक्त मी आणि मनोज आम्ही दोघेच आलो होतो आणि आता राही-माही सुद्धा आमच्या सोबत होत्या. आधीपेक्षा खूप भारी केलं होतं. रात्रीची वेळ होती म्हणून एवढी काही गर्दी नव्हती. खूप छान दर्शन झालं. तुम्ही पण पटकन दर्शन करून घ्या. राही-माहीने सुद्धा देवाला नमस्कार केला. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि शनिरथ सुद्धा पाहिला. त्यानंतर नवग्रह मंदिर पण पाहिलं. त्यालाही नमस्कार केला आणि घरी येण्यासाठी निघालो. आणि मी एवढी का हसत होते तर येताना माही-राही त्यांच्या पप्पांना चिटकून बसल्या होत्या आणि त्रास देत होत्या. माझ्याकडे येत सुद्धा नव्हत्या म्हणून मी घेत नव्हते आणि मनोज मला बडबड करत होता. आता त्या येत नाही त्यात माझी काय चूक आहे?